महानगरपालिकेच्या बद्दल आहे. वसई महानगरपालिकेमध्ये अर्थात पूर परिस्थिती सहजा पावसामध्ये झाली. आपल्याला आपण तर व्हिजिट केली होती अमरावती बाजारामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री किंवा आपण तर त्याचं निवेदन केलंच आहे. पण जी परिस्थिती नालेसफाई तिथे 100% झाली असं मत आहे संप्रांत प्रशासनाचं. पण मला वाटत नाही 100% झालं. त्याच्यावर एक काय कारवाई व्हावी. त्याचबरोबर वसई विरार हद्दीमध्ये खाडीमध्ये भराव टाकण्याचं काम चाललं ते कुठंतरी प्रशासनाने त्या भरावामुळे प्रॉब्लेम होतो आणि नंतर पाणी सगळं बाहेर न जाता त्याच्यामुळे हा पूर येण्याचा मार्ग असल्यामुळे त्याच्यावर विचारही बंद झाली पाहिजे. तर साहेब त्या गोष्टीच्या माध्यमातून त्याचबरोबर वसई नायगाव वसई ठिकाणी नारासुपारा सिटी नावाचा मोठा प्रकल्प चालू आहे. तिथे त्या प्रकल्प चालू असताना मला वाटतं तिथे मोठ्या प्रमाणात भरणी चालू आहे आणि ती भरणी अशी करून टाकलेली की त्या माध्यमातून लोकांना त्रास होतो आणि त्यामध्ये हे पुराचं पाणीचा आमदार आहे कोणी आमदार बसले आणि मी पण तिथे व्हिजिट केली होती. ती परिस्थिती बघून त्याच्यावर पण कारवाई झाली पाहिजे अशी दादा माझी विनंती आहे. त्याचबरोबर पालघरचे 2-3 विषय आहेत. पालघर तालुक्यामध्ये युवकामध्ये तरुणीवर केलेले कोयत्याचे हल्ले गंभीर जखमी झाले त्याच्याबद्दल पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून तो एक विषय आहे. 2 सख्या बहिणीवरती व अत्याचार करून अश्लील काळे फोटो काढल्यावर तो एक विषय आहे. विक्रमगड तालुक्यातील अल्पवयीन मुलीवरती बलात्कार प्रकरण आहे. याच्यावर पोलीस खात्याने ते लक्ष घालून त्याच्यावर विचार करावा असं माझी ती विनंती आहे. त्याचबरोबर दादा विक्रमगड तालुक्यातील आपण ग्रुप ग्रामपंचायती भोपोली घाणेकर अंतर्गत घाणेकर गावाला जोडणारा लाकडी पूल पहिल्याच पावसामध्ये वाहून गेल्यामुळे सुमारे 2350 आदिवासी नागरिक व जवळपास 150 विद्यार्थी संपर्क तुटला. या पहिल्याच पावसामध्ये ही परिस्थिती झाल्यामुळे तिथल्या या गावाला खरंच परिस्थिती खराब असल्यामुळे तिथे खासदार साहेब आहे तिथे मला वाटतं खासदार साहेबांनी पण हा विषय घेतला आहे. पण तिथल्या लोकांनी हे पत्र दिल्यामुळे मी तुमच्यासमोर हा विषय मांडला आहे. तर तुम्ही लक्ष घालून सरकारने याचा विचार करावा असं मला वाटतं. त्याचबरोबर एक विषय असा आहे की स्मशानभूमीचा एक विषय आहे की स्मशानभूमीमध्ये त्या माध्यमातून विक्रमगड तालुक्यातील मेटी मुळीपाडा येथे आजपर्यंत शासकीय मान्यताप्राप्त स्मशानभूमी नसल्यामुळे नागरिकांना भर पावसात उघड्यावर अंत्यसंस्कार करावा लागत आहे. याच्यामुळे शासनाने आणि मला वाटतं त्याच्यात लक्ष घालून तिथे चांगली स्मशानभूमी मिळावी अशी माझी आपल्याला विनंती आहे. त्याचबरोबर काही छोटे मोठे विषय त्यांनी तुम्हाला देखील देतो मार्ग काढून आपण लवकर. सन्माननीय सदस्य रवींद्रजी पाठक यांनी जे विषय या ठिकाणी मांडले त्या खात्याच्या घटकांनी त्याची नोंद घ्यावी आणि कार्यपूर्ती करावी. कार्यपूर्ती करण्याकरता अडचण असेल तर माननीय जिल्हाधिकारी महोदयांना अवगत करावा आणि त्याची कॉपी मला पण पाठवावी. म्हणजे कुठल्या स्तरावर आपल्याला अडचण असेल ती दूर केली जाईल. परंतु जे नमूद केलेले आहे त्या बाबतीमध्ये शीघ्र गतीने लगेच प्रक्रिया सुरू झाली पाहिजे. आता मी त्याच्यामध्ये तुम्हाला एक आणि कलेक्टरनं पत्र देतो. त्याचा मार्ग निघाला पाहिजे. सन्माननीय आमदार दौलत